हेलो एवरीवन, वेलकम टू द गाइड करियर काउन्सिलिंग सेंटर छत्रपती संभाजीनगर। MST CET PCM ग्रुपसाठी ॲडमिट कार्ड रिलीज झालेले आहेत। चला तर मग बघूयात आपण ॲडमिट कार्डसोबत तुम्हाला एक्झॅक्टली काय काय घेऊन जायचं आहे, कोणत्या महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला फॉलो करायच्यात। तर तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन MST CET PCM ग्रुपसाठी ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे। तिथे मे बी PCB ग्रुपसाठी पण असू शकते, त्यामुळे प्रिंटआउट घेताना चेक करा की त्याच्यावर PCM ग्रुप लिहिलेलं आहे का। त्यानंतर तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर फोटो, साइन हे आणि जेंडर हे करेक्ट आहे का नाही ते चेक करायचं आहे। इथे तुम्हाला एक फोटो लावायचा आहे, जो तुम्ही अपलोड केलेला आहे इथे दिसेल तसाच फोटो तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे, त्याच्या अक्रॉस साइन करायची आहे। त्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर हे तुम्हाला एक्झाम सेंटरला इन फ्रंट ऑफ इन्व्हिजिलेटर करायचं आहे। त्याच्यानंतर इन्व्हिजिलेटर सिग्नेचर इन्व्हिजिलेटर करेल। त्यानंतर तुम्हाला सोबत ॲडमिट कार्ड सोबत ओरिजिनल ID प्रूफ घेऊन जायचं आहे, कलर झेरॉक्स नाही घ्यायच्यात। ओरिजिनल ID प्रूफमध्ये काय असेल, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो, पासपोर्ट असेल, त्यानंतर परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स असेल, वोटर्स ID, बँक पासबुक विथ फोटोग्राफ, फोटो आयडेंटिटी प्रूफ इश्यूड बाय गॅझेटेड ऑफिसर ऑन ऑफिशियल लेटरहेड और पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऑन ऑफिशियल लेटरहेड, रिसेंट आयडेंटिटी कार्ड इश्यूड बाय द रिकॉग्नाइज्ड कॉलेज युनिव्हर्सिटी, आधार कार्ड, आधार कार्ड विथ फोटोग्राफ, एम्प्लॉय ID किंवा बार काउन्सिल आयडेंटिटी कार्ड विथ फोटोग्राफ। यापैकी एखादा ID प्रूफ तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि ओरिजिनल ID प्रूफ घेऊन जायचं आहे। माझं सजेशन असेल की तुम्ही आधार कार्ड हे कॅरी करायला पाहिजे आणि ॲडिशनल एखादं सपोर्टिंग ID प्रूफ हा कॅरी करायला पाहिजे, जसं की बँक पासबुक विथ फोटोग्राफ, पण फोटोग्राफवर गोल ठप्पा असायला पाहिजे। ओके, यामध्ये 2 लिंक दिलेल्या आहेत। क्लिक हिअर टू डाउनलोड स्क्राइब डिक्लेरेशन फॉर PWD कॅन्डिडेट्स। PWD कॅन्डिडेट्सने स्क्राइब डिक्लेरेशन घेऊन जायचं आहे आणि खाली आहे, जर तुमच्या नावामध्ये, फोटोमध्ये, साईनमध्ये, डेट ऑफ बर्थमध्ये आणि जेंडरमध्ये जर काही करेक्शन असेल तर तुम्हाला एक डिक्लेरेशन अंडरटेकिंग घेऊन जायचं आहे, त्याच्यावर भरून द्यायचं आहे की माझं फोटो, माझं नाव, माझं सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ, जेंडर हे चुकीचं आहे, मला एक्झामला बसू द्या, मी तुम्हाला नंतर त्याची पूर्तता करून देईल। राईट, तर ह्या काही इन्स्ट्रक्शन होत्या। एक्झाम सेंटर एक दिवस अगोदर जाऊन व्हिजिट करायचं आहे। इथे काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत। बॉल पॉईंट पेन घेऊन जा सोबत। फिजिक्स केमिस्ट्रीचा फर्स्ट 90 मिनिट पेपर चालू राहील, त्यानंतर ऑटो सबमिट झाल्यानंतर मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स ग्रुप विल बी एनेबल्ड विथ 90 मिनिट्स ड्युरेशन, हे यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। तर ह्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला व्यवस्थित बघायच्या आहेत। तर सर्वांना ऑल द बेस्ट। आणि मी पुन्हा एकदा समराईज करतोय, 2 कलर प्रिंटआउट घेऊन जायचे आहेत, बॉल पॉईंट पेन आणि एक ओरिजिनल ID प्रूफ तुम्हाला घेऊन जायचं आहे। ओके, तर पुढील इंजिनिअरिंग फार्मसी ॲडमिशन करता द गाइड करियर काउन्सिलिंग सेंटर छत्रपती संभाजीनगर एक वेळेस व्हिजिट करा। थँक्यू।